मित्रांनो, सरकारने महाराष्ट्रामधील पिवळे व आणि केसरी रेशन कार्ड धारकांना महत्त्वाची सूचना जाहीर केलेली आहे। महाराष्ट्र सरकारने 5 नवीन योजना सुरू केलेल्या आहेत, म्हणजेच महत्त्वाचे 5 नियम लागू केलेले आहेत। त्यामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे। ज्या व्यक्तीचे रेशन कार्ड आहे त्या व्यक्तींना या योजनेचा अत्यंत फायदा होणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने काही नियम व अटी केलेले आहेत। त्यामुळे या योजनेचा लाभ योग्य त्या व्यक्तीलाच मिळणार आहे, अन्यथा याचा लाभ कोणत्याही व्यक्तीला मिळणार नाही। यामधील लाभ महिलांना, गरीब कुटुंबाला व शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या योजनेत कोणकोणत्या व्यक्तींना लाभ आहे व कोणकोणता लाभ आहे आम्ही या संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। नमस्कार मित्रांनो, आपले YouTube चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत आहे। 5 नव्या योजनांचा समावेश आतापर्यंत सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी काही जुनी योजना सुरू केलेली आहे, परंतु आता पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांसाठी 5 नवीन नियम सुरू करण्यात आलेले आहेत। यामध्ये पहिला जो नियम आहे तो म्हणजे शिलाई मशीन योजना। यामध्ये दुसरी योजना आहे गॅस वितरण योजना। यामध्ये तिसरी योजना आहे घरकुल योजना। यामध्ये चौथी योजना आहे लाडकी बहीण योजना आणि नंबर 5वी आहे गॅस वितरण योजना। या 5 योजनांचा आता महाराष्ट्र सरकारने रेशन कार्ड धारकांना समावेश केला आहे। या सर्व योजनांचा लाभ कसा घेता येईल व कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत ते आम्ही संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नंबर 1, शिलाई मशीन योजनेची संपूर्ण माहिती बघा। शिलाई मशीन योजना ही खास करून महिलांसाठी योजना राबवली आहे। आर्थिक दृष्टी व गरीब महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य आहे महिलांना स्वावलंबी बनवायचे। घर बसल्या शिलाई मशीन मोफत देऊन व्यवसाय सुरू करण्यात संधी मिळावी यासाठी पात्रता निश्चित करण्यात आलेले आहे। या योजनेचा पात्र कोण आहेत ते बघा। नंबर 1, या योजनेसाठी महिलाच असाव्यात। नंबर 2, महिलेचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावं। नंबर 3, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे। या योजनेसाठी महिलांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल। अर्ज करताना योग्य ते कागदपत्र नेऊन सबमिट करावे। जर तुम्ही योग्य माहिती भरला तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल, अन्यथा या योजनेचा लाभ मिळणार नाही। नंबर 2, गॅस वितरण योजना। गॅस वितरण योजना ही महाराष्ट्र सरकारने आणलेली आहे। या योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडर महिलांना 1 वर्ष मोफत मिळणार आहेत। गॅस दर वाढल्यानंतर गरीब महिलांना गॅस सिलेंडर परवडत नव्हते, म्हणून ही योजना सरकारने सुरू केलेली आहे। या योजनेसाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत। नंबर 1, गॅस कलेक्शन महिलांच्या नावावर असावे। नंबर 2, महिलांचे रेशन कार्ड पिवळे किंवा केसरी असावे। नंबर 3, महिलांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावं। या योजनेचा अर्ज भरायचा असेल तर ऑनलाईन भरावा। लगेच गॅस सिलेंडर मिळण्यासाठी आपल्या कुटुंबातील महिलांनी गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असावे लागेल। यासाठी योग्य कागदपत्राची पूर्तता करावी लागेल, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल, अन्यथा या योजनेचा लाभ मिळणार नाही। नंबर 3 आहे घरकुल योजना। घरकुल योजना ही एक सरकारची अत्यंत महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबाला घर बांधून आर्थिक पुरवठा केला जातो। घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील अटी लागू आहेत। त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत ते तुम्ही नीट लक्ष देऊन बघा। नंबर 1, पिवळे रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड असावे। नंबर 2, घरकुल योजनेसाठी पात्र कुटुंबाची निवड केली जाईल। मित्रांनो, तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावं आणि घरकुल योजनेसाठी पात्र व्यक्तींना घरकुल योजनेचा लाभ मिळू शकतो, अन्यथा योजनेचा लाभ मिळणार नाही। नंबर 4, लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी सुरू केलेली एक योजना आहे। या योजनेचा मुद्दा आहे गरजू महिलांना त्यांची आर्थिक मदत व्हावी, म्हणून या योजनेचा मुद्दा आहे। ज्या महिलांचे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्या महिलांना या योजनेतून दर महिना 1500 रुपये मिळवता येतात। या योजनेला सुद्धा काही अटी आहेत ते बघा। नंबर 1,
या योजनेसाठी महिलाच असाव्यात. नंबर 2, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावी. नंबर 3, महिलांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावं. या योजनेचा फायदा फक्त महिलांनाच मिळणार आहे. जुलै महिन्यापासून या योजनेचा प्रारंभ महिलांना मिळत आहे. या योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात थेट जमा होत आहेत. नंबर 5, निराधार योजना. निराधार योजनेचा उद्दिष्ट निराधार, विधवा, अपंग व घटस्फोट या व्यक्तींना आर्थिक मदत देणे हा आहे. या योजनेअंतर्गत 65 वर्षाखालील निराधार व्यक्तींना 6,000 रुपये दिले जातात. या योजनेसाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत. नंबर 1, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे. नंबर 2, निराधार व्यक्तीचे उत्पन्न 21,000 पेक्षा कमी असावे. या योजनेत पात्र असलेल्या नागरिकांना सरकारकडून दर महिना 6,000 रुपये दिले जातात. जर निराधार व्यक्तीचे 21,000 पेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. महाराष्ट्र सरकारच्या या नवीन 5 योजनेतून रेशन कार्ड धारकांना आता मोठा फायदा होणार आहे. यामध्ये महिलांसाठी, गरीब कुटुंबातील व्यक्तींसाठी व निराधार व्यक्तींना या योजनेचा अत्यंत लाभ होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी योग्य ती कागदपत्राची पुरवठा केली पाहिजे व अर्ज भराला तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल, अन्यथा या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर जवळच्या महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरून घ्या. त्यानंतर या योजनेचा लाभ घेता येईल. तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर किसान हेल्पलाईन वेबसाईटवर जाऊन याची माहिती पाहू शकता व असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.